चंपी करायची का? तुझी चंपी चांगली करते. 20 रुपयाला भवाय काढून भेटते. 20 रुपयाला भवाय काढून भेटते. अहो ही नवीन स्टाईल आहे भाव्या काढायची. ॲब्रोच करू. आजच पार्लर बंद करून टाकू. मी देऊ त्यांना. देऊन टाकू बाई. आत्या नको पार्लर आपल्या टेन्शन आलं रेशमे मला. दारात नाही काढावं चपला. आत्या लय भारी वाटते बाई. माझं स्वप्न पूर्ण झालं आत्या. गुडगा हा मोडायचा. आत्या मग स्वप्न पूर्ण फक्त तुमच्यामुळे झालंय हो. मी तर कोणती सासू आपल्या सुनाचं स्वप्न पूर्ण करायला माग माग पळती. हा आज तुम्ही मला हे पार्लर चालवायला घेऊन दिलं. हा एवढं भाडं आहे पण तरी पण ते भाडं सगळं वसूल करणार. आपल्याकडे लई गिऱ्हाईक येणार. लय मस्त रेशमे. लय भारी. हेच पाहायचं होतं तुझ्या तोंडावर खुशी नाही का एवढी हसली. हा त्यासाठी मला आनंद वाटला ग रेशमे. हा लय मजा येणार आहे आत्या. म्हणजे एवढं माझं स्वप्न एवढ्या दिवसाचं पार्लर उभा करण. कोर्स तर एवढा दिवस झालाय. हा कोर्स झालाय पण पार्लरच नव्हतं. आज पार्लर झालं आपलं. मी काय 4 म्हणते? बारे ऐक ना. म्हणते 4 बाई? बारे टोमणं द्यायची मला. माझं पार्लर झालंय. माझं हे झालंय. ऐका ना 4 दिवस आहे. थोडा दिवस भाड्याने चालवायचं नंतर हेच घेऊन टाकू. हा आहे की नाही? ऐक ना पण जरा बायांच्या मनात मन घालून. तुझा आज आवाज असा आहे तडकी फड फिसफिस फासफूस नाही करायची. प्रेमात. हा पण ते मॉडेल सारखं राहिल्यावर बाया पार्लरवाल्याकडे बघत असते. मग कशाला एवढी मॉडेल कशाला आले मी. म्हणजे आपण मॉडेल राहिलं तर म्हणजे काय गिराईक येणार. त्यांना वाटत याच एवढं भारी हे आपल्याला भारी करते. म्हणून आज थोडं पावडर जास्त लावलाय. दिसतोय का? गुलाबी गुलाबी तुम्हाला थोडं लावावं लागेल पावडर. मी म्हणते हिची सासू कस काय अशी मग. हा पार उरल्यात तुम्ही काकडीवाणी. इकडे आहे तुमचं काहीतरी लावू आपण तोंडाला. इकडे रेशमे चला तुम्हाला ते लाविते थोडं. म्हणजे कसं काकडीवाणी तोंड जरा बरं होईल तुमचं. ऐक ना लय जर गर्दी पडली तर मला शिकव. मी पण करीन भावाया. हा भवाया नाही आधी बोलायचं तर शिका. जर एखादी स्टँडर्ड गिराईक आलं तर तुम्ही त्यांना म्हणणार काय म्हणणार. भवाया करायच्या का भवाया. मग काय म्हणते? ॲब्रो. याब्रो. ॲब्रो नाही आब्रू घालून टाकली बाया पार त्या ॲब्रोची. सांग की. ॲब्रोज. ॲब्रोज असं जीभ अशी हे करायची वळवायची. ॲब्रोज. ॲब्रोज. कसं ॲब्रोज. हे काय आहे असं मुंडकी ते काय पलेट पिलेट काय. प्लकिंग ते आधी म्हणायचे हो. आता नाही म्हणत प्लकिंग. आता याब्रो पण आधी लय जुना शब्द आहे. आता याब्रो. ॲब्रोज. ॲब्रोज आलं ना. अगं याब्रोस माझी ना याब्रोस. याब्रो करायचं. आब्रू घालू नका फक्त तेवढं. काय 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 ते शिकवू नको मला. शाळेतले मास्तर नेऊन 4 केस पिकलेत माझे. मी आले. मी गिराईक आहे. तुम्ही एकट्यात चालवायला बसल्या तिथं पार्लर. मी आले अशी. काय करायचं तुम्ही सांगा ना तुमच्याकडे काय काय सर्व्हिस आहे. अहो आम्हाला तोंड हे काय म्हणतात फेशियल करते. ते हितलं फेशियल करते आणि ते ॲब्रो करते. अहो हाताचं पायाचं अजून आणि ते ॲब्रो करते. चुकल्या इथंच चुकल्या. इथंच माती खाल्ली. कसं शिकवलं तुम्हाला मी. ॲब्रो ॲब्रोस. ॲब्रोस साबण नाही लावून राहिलो आपण ॲब्रोला. शिकवतो तुम्हाला. बसा इथं. अगं मग मी सोपं म्हणते ना चांगलं. त्यात काय अवघड आहे. त्यांना काय माहिती मी भोग्यात करते का बाहेर. त्यांना म्हणे हे करायचं का भावया. भाऊ आले बाय भाऊ. बरं यांनाच काही येत नाही. अनाडी येत म्हणते सासू सुना 1 नंबरच्या. ऐक ना मी म्हणे ना प्लकिंग करायचं का. प्लकिंग येत आहे ना मला. प्लकिंग येतंय. चला इथं बसा. आणि आता माझ्यावर काय करते. शिकवते कसं करायचं तुम्हाला कळलं. तुम्ही आरशात बघा. हे बघा इकडं बघा आधी. धागा असा पकडायचा. असा इथं 4 बोट लावायची. मग असे ओळखी हाणायचे जसं तुम्ही तुमच्या जिबीला हानिता. 1 2 3 अशा 4-5 ओळखी हाणायचे आणि झोपायचं. तुम्हाला सांगते
आणि का असं कैची आणि करायचं असेल टिंग टिंग असं. हात करा समोर. हे बघा हा. एवढंच धागा इकडे ठेवायचा. हा. असं हा. एक 1 दोन 2 3 असं. 4 मनाने आणायचे आपले. हा, हा. असं नाही की चार 4च झाले पाहिजे. इकडं आणा. जिथं धागा आहे हा. ॲब्रोचा तिथं असं पकडायचं हा. आणि कापलं काय रेशमी? आपलं नाही धागा निघलाय. ते धागा म्हणते केस निघले. तुला रोग आला तुला नुसतं वरूनच करायचं होतं त्याच्यावर करायची काय जरूरत नाही. पण तुम्हाला आता पकडता आलंय फक्त व्यवस्थित पकडायचं नाही तर भवळी पकडता ना डायरेक्ट सगळं डोळा सगळं बाहेर. बरोबर झालं. आता आजची ट्रेनिंग संपली. एवढं करायचं तुम्हाला जमत आहे. पण ऐका तुम्ही ना स्टँडर्ड मी हँडल करेन क्लायंट. तुम्ही ज्या आपल्या इकडच्या गावडळ येतात ना ज्यांना काहीच कळत नाही तुम्ही त्यांच्या आब्रा आणायचे. नाही तर रेशमी हाणू दे मला. नाही तुला आणायचे. सोडते ना. काय नाही बस करा. पण चला बचाव कर बरं का माझा. चला बघू वाट बघू आता. चला पहिली भोनी व्हायला पाहिजे मस्त. ला 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 ला. अगं ते गाण्याची म्युझिक लावायची होती इथं नाही वाटतं आहे ना ग? लागते. आपण लावून घेऊ. मोबाईल मध्ये लावू. हा हा. भारी वाटत छान वाटतं ना. हा. प्रसन्न फ्रेश वाटतं फ्रेश. हा. रेशमी हा? इकडे एक आयडिया केली तर काय अगं ते भाजीवर त्या फळाच्या गाडीवर नाही ते भोंगा लावित असा की 20 रुपयाला 20 रुपयाला भावाय काढून भेटते 20 रुपयाला भावाय काढून भेटते 20 रुपयाला भावाय काढून भेटते. ते ठेवा खाली. ते ड्रायर खाली ठेवा. तो भोगा नाहीये म्हणजे चव घालून घ्यायची. 2-4 यायचे तर आपल्याकडे ते पळून जायला पाहिजे गिराईक है ना. 20 रुपयाला काढून भेटते ते येते ना 30 रुपयाला हाय भाऊ. तुला काहीच पटत नाही माझं. हा गेली तालुकीनी रेशमे. ए उठा. हा कोण आहे? तुला झोपा चालल्या काय? नाही जरा डुकला लागला होता. सून गेली बाहेर. काय करायचं? ॲब्रो करायचेत मला. या बरोबर करायचं. हा तुम्हाला डोक्याचं करायचं. बसा बरं जरा इथं बसा. बर इकडे बसा ताई तुम्ही. हॅलो. हा त्या बोला. अगं कस्टमर आले 2. अहो आता मी जेवण करून राहिले. बसून ठेवा त्यांना. अगं घाई आहे लागणार जायची त्यांना. असं होय. बरं एक काम करा. मला एक सांगा कस्टमर कसं आहे स्टँडर्ड आहे का गावठी आहे? अगं गावठी आहे. असं का? बरं मग तुम्ही काय करा हा. कस्टमर ना तुम्हीच हँडल करा. अगं हा ते 1दा पिळा 2दा पिळा 3दा पिळा. हा हा काय करायचं त्यांना ॲब्रोच करायचं का? हा ते एकीला ते मालिश का काय करायची. कलर लावायचा असं. हा 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 मग काय करायचं आधी मालिश करायची हा. आणि मग कलर लावायचा. लक्षात ठेवा बरं का. हा, म्हणजे कसं मेहंदी जरा आतमध्ये पर्यंत जाईल ते प्रॉपर. हा हा. आणि इकडं ॲब्रो करून घ्या व्यवस्थित. अगं तू ये ना पण मी तर तुम्ही बघते. हँडल करा. मला तुमच्यावर विश्वास आहे. बरं हा बरं ठेवा पण. करते माझे डोके. चला बाई लवकर. घाई आहे का? मग आता लग्नाला जायचंय ना. असं डोकं ठेवा. हलू नका बरं का. नाही 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 हॅलो. असं धरा ना काही. आवरा ना पटापटा लवकर. अगो बाई लय आग व्हायला लागली. आग होती. लय आग व्हायला लागली बाई. अहो पावडर लावा ना लय आग होती. पावडर तर नाही. बाई काय वल्ल वल्ल लागलं. ते आऱ्याला जेल आहे. आऱ्याला जेल. अगो बाई असं काय करताय? अहो ही नवीन स्टाईल आहे भाव्या काढायची. नवीन स्टाईल आहे बाई बाई. अगो बाई बाई काय आहे असं? खाऊ लागलं ना मला किती. कुठं हे लागलं? काही तर रक्त निघालं सगळं माझं. हा येत नाही तुम्हाला तर कशाला करायचं हो? हा चुकलं हो. अहो काय चुकलं चुकलं हे हा काय ना. कसं केलं तुम्ही? हा. हा? कसं केलं बरं सांगा बरं. ए बाई
आजपर्यंत माझ्या नवऱ्याने माझ्यावर हात नाही उचलला हा आणि ती तुझ्या भवाईसाठी माझ्यावर हात उचलते का खोबाडी इतके आणि माझ्यावर हात उचलते का माझ्या सुनाला येऊ दे मग बघायला होते तुझ्याकडे करून सवरून मलाच म्हणते रे बाई आ करून सवरून मलाच बोलती बघू काय आ चुकलं माझ्याकडून जोराचा आवाज निघला सांगू नको कोणाला सांगत असते मी सगळ्या गल्लीत सांगत असते मी आता सगळ्या गावात सांगत असते मी चालले मी आता पैसे पैसे कायचे पैसे आता बरं नको राहू दे कायचे पैसे आ? गेली का हे चल तिकडून अगं नंतर येते बाई मी भीती वाटत भीती कशी अगं नको बाई नको अगं नंतर नको बाई नको नको अगं बस तू. अगं नको बस तर अगं संध्याकाळी येते ना बाई संध्याकाळी नाही. अगं संध्याकाळी ये बाई. अगं बस इथं अगं नको अगं चांगली करते मी अगं ती अगं संध्याकाळी अगं ती निबार डोक्याची होती ती बाया अगं मी संध्याकाळी येते ना अगं माझ्या हाताने कर अगं फोन कोणाला मारू कोणी? नको ना बाई आम्ही अगं अगं बस. संध्याकाळी अगं फोन. पाहुणे आलेत घरी अगं बस म्हणते ना बस अगं नीट बस अगं बाई नको ग अगं मी घाबरेल त्याला नको कशाला घाबरती नको जाते बाई मी बस आई चंपी करायची का तुझी चंपी चांगली करते अगं ती डबल होती पण तू माझ्यापेक्षा कमीच आहे तुझी करते आता चांगली तेल लावून आयो अगं आई गं. अगं हालत कशाला त्या हाताचा गुण आहे ना लय चांगला आहे माझ्या हातात आई ग अगं नको थांब नाही तर तुझ्या काना माग मारीन पण नीट बस ना लहान आहे वय अगं नको ग आई. भारीतलं तेल आणते नीट बस पळालीस का बिगर पैसे देतात पळायला लागला काय हाताचा गुण आहे ते रेशमीला काय सांगू तेल लावित बाया डोक्याला येतात पाच पाच तेल लावून आता काय ग ती एक बाई पळत गेली बाहेर का म्हणून अगं तिची अशी मालिश केली तर त्या खुशीच्या भरात नाचत गेली काय सांगत आहे हा हे हात बघ माझे गरम झालेत मालिश करू तुम्ही तर ट्रेन झालाय मग पक्क्या आणि तू तर नाव ठेवत होती मला बर किती पैसे आले पैसे दाखवा वर कुठे घालला दाखवा पैसे कुठे ठेवले हा पैसे ती म्हणली पाकिट राहिले घरी तुमची सुना आल्यावर येते आणि आधीच ऍब्रो आले अगं बाथरूमला जाऊन यायची घालून काय झालं अगं उरलाय ते आग चालली लाल झालं सकाळीच म्हणलं होतं काहीतरी लावून घ्या उरलाय म्हणून हा मस्त चाललंय आता काय करा हा. तुम्ही पण जेवण करून येता काय हा जेवण करून येते मी आणि ऐक आता कितीकच गर्दी येऊ दे हा. लगेच तुम्हाला फोन करायचा स्वयंपाक करता करता आणि येते एक हा. नंबर आहे आता आपण दोघी असलो ना तर आपला हा हे बिझनेस फेविकॉलचा जोड टूटेगा चिपका है वो चिपके नहीं काय टूट- टूटेगा नहीं हा टूटेगा से टूटेगा नहीं आता तसं मग नसतं ते ये फेविक फेविकॉल का जोड़ है टूटे से टूटेगा नहीं हा मग जाऊ का मी भूक लागली हा, जा. लय मेहनत केली आज तिची तिला गारच झोप येईन बाई आज हा, हा जाऊ का भारी आत्या आत्याला पण एखादा कोर्स लावून द्यावा वाटतंय लयच हुशार आहे आता ओ ताई अशा भारी ॲब्रो बनवून द्या ना माझ्या की कुणी पण बोललं पाहिजे नाही का कुठे ॲब्रो केल्या अहो तुम्ही टेन्शन नका घेऊ या इकडे बसा बसा या आपण नवीन चालू केलं बरं का सगळ्यांना सांगा की मी चालू केलंय म्हणून ॲब्रोज आहे आपल्याकडे फेशियल आहे आणि एकदम कमी रेट मध्ये जास्त काहीच नाही आणि तुम्हाला सांगते ॲब्रो फक्त तुमच्या 60 रुपयामध्ये 60 रुपये म्हणता 40 रुपये घेते बाकीकडं लोकांकडे घेत असतील पार्लर बघा आयुष पायुष लक्झुरियस पार्लर आहे म्हटल्यावरती आणि ते पण मी करणार एवढी सुंदर पार्लर वाली तुमचा ॲब्रो करणार म्हटल्यावरती 60 रुपये तर किती शुल्लक आहे तुमच्यासाठी शुल्लक चला या इकडं पाहते ना कसं करता बघाच तुम्ही आता फक्त हळूहळू करा बरं का
नका टेन्शन घेऊ. तसं पण अहो ती नाही का पलीकडचं पार्लर खालच्या गल्लीतलं त्यांच्या हाताने एकदा आयब्रो करायला गेले. हो तुम्हाला सांगते एवढे दुखले माझे आयब्रोज. इथून सुजलं होतं इकडून सुजलं होतं आणि केलं तर काहीच नाही. सगळी माझी आयब्रोज उडून टाकली. बरं मला हे सांगा किती दिवसाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला? मला अख्ख्या 2 वर्षाचा मुंबईमध्ये कोर्स केला, त्याच्यानंतर पुण्यात केला. हा होय, मग तर भारीच करते गड्या. चला लय भारी. असा पॉइंट करणार की सगळे विचारला पाहिजे काय पॉइंट काढलाय समजलं का? आता गाळाला पावडर लावता काय? गालाला एखादी अर्धा केस असला तर काढायचा वडून. मग काय आणि ह्याच्यानंतर आपल्याकडेच यायचं काय? हा येईन ना. मग भारी केल्या म्हणलं येईनच. तेच. डिस्काउंट दे बाई मला. डिस्काउंट देणार तुम्ही ना काळजी करू. त्याकडे अजून कस्टमर दिन पाठवून. पकडा खाली पकडा. जरा ओढून पकडा. अहो ताई दुखू राहिलं लय. हळूहळू करा ना. लईच नाजूक आहे तुम्ही. हा मग मी नाजूकच आहे. कोण वाटत बाहेर आवाज? हो हळूहळू करा. तिचं सगळं आब्रो ओढून काढलाय मी. एवढा हळूहळू करीते तरी. काय चाललं का तुमच्या दोघींचं? नाही मी सासू आली. माझ्या सासूला बोलते. माझी सासू लई गांड्याची आहे का, तिच्या समोर काय नका बोलू. हा वय काय म्हणते? ऐकायला कमी वाटतं. जेवण करून आलं ना म्हणलं आता. कांदा लई खायला वाटतंय आता. वास येत असेल बाय तुम्हाला तोंडाचा. तुम्ही तोंड बंद करा ना. तोंड बंद करा. आयब्रो करायचे. आत्या कांदा तिकडच खाल्लाय. कसं आयब्रो करायचं मी. एक काम करा तुम्ही धरू लागा. धरावर हात काढा. आता धरा वडून धरा. हो बाई घेताना डोळे काढून दे. आता समोर बोलू नका. असं नको करू. असं आम्ही भारीच करतो. प्रेमाने बोलावं लागत कस्टमरला. कसं जाऊ मसवस. नाही आता प्रेमाने. प्रेमातच करते. धर वड. वड. आता वडू काय? वड. 1 2 असं बघू नका. 1 मिनिट थांबा. डोळे लाग. आत्या आता काय खरं नाही. इकडचं सगळं आब्रो निघला ना. मग आब्रो गेली. तुम्ही बघितल्यावर काय करली ती? आता काय करायचं आत्या? अगं बाई तर फार माझी आयब्रो उडून टाकली बायाने. काय गुरु आहे 5 पैशाची. तुला अक्कल बिक्कल तुला हाय का नाही का काही? हा तोंड दाखवायला तुम्हाला जागा नाही ठेवली. तू करते मला सगळे लोक इथून तिथून. मला नाही माहित की तुमच्या. मला बाकीचं काय माहित नाही. माझ्या आयब्रो भरून पाहिजे मला. नाही तर मी पाहिजे तुमच्या दोघींकडे. सगळीकडे सांगा नाही आमच्या पार्लर मध्ये जाऊ नका. आता भरून कशी द्यायची होती नाही. हे कशाला केलं एवढं मोठं? लोकल फसवागिरी करता का तुम्ही? जे आपण केस काढलेत ना ते आपण फेविकॉलने चिटकून देऊ ना. अजिबात नाही. मला बाय भरपाई पाहिजे. भरपाई कशी दात काढते बाया. तुला सुनाला येतं का बाय काही का येते तिला? आपली चुकी. 5 पैशाची काहीतरी आम्ही करून देतो. तुमची आयब्रो तशी काय चव्हाण धावाची नव्हती है की नाही? चव्हाण धावाची काय दात काढता काय लाज सोडलं काय तुम्ही? तोंड सांभाळून बोल. तोंड सांभाळून बोल म्हणजे दाखवू का मी तुला बाहेर जाऊन काय येते का? काय दाखवतो आयब्रो? कोणाला दाखवायची लायकीची नाही राहिली. लायकीची नाही राहिली. 1000 रुपये पाहिजे मला. चल लगेच इथली इथंच पाहिजे मला. 1000 रुपये. मला बाकीचं नाही माहिती. 1000 रुपये आयब्रो येईल. 1000 रुपये मागती एवढ्या भावासाठी. तेच म्हणलं. बुटीचा बाल 10 रुपयाला. बुटीचा बाल एवढे सारे केस भेटतात. अगं बाई तुम्हाला येत नाही तर तुम्ही कशाला खोललं काय? आम्हाला येत आहे. म्हणजे आत्यानी सकाळी 2 गिऱ्हाईक केले तर ते पण लय भारी. चोर तर चोरांवरून शिरजोर का ग? चपलान तोंड फोडू का तुझं का? मग जाईलच ना मग. माझी सुनाने ही कोर्स केलाय. कोर्स केला. 1 वर्षाचा. सोपं नाही. कोर्स केला. जायचं मला घरी. ऐका 1 मिनिट. मी काय म्हणते ऐका. एक काम करू. सगळ्यात सोपं जसं हाय तसं बरोबर करून टाकू. इकडची उडली ना अर्धी इकडची उडून टाकू. म्हणजे सेम टू सेम. धन्य आहे का बाई तुम्हाला दोघीला. तिकडे चला तिकडे बसा. सोडा सांगते लेवल. बसा आत्या धरून बसा. आत्या धरा. आत्या धरा ना. बसा. तुम्ही मला सासू दोन्ही आयब्रो सोबत करू. म्हणजे 2 सपाट करून टाकू. धरा ना तिला. आत्या धरा ना. बरं झालं आत्या धरा. पलीकडून धरा. आत्या पाय धरा. आत्या धरा. आत्या पाय. आयब्रोच करू. आत्या हळूहळू आत्या.
सोड सोड मला. हा बा ए त्या हात पाय धरा, हात धरा, हात धरा त्या. नको गं. थांबा नाही तर बघा, थांबा सोड म्हणते आम्ही तुला. थांबा, सोड नाही. तर थांबा 1 मिनिट. ती जबरदस्ती काय पण हा? थांबा म्हणलं ना. झालं. पैसे दे 1000 रुपये. पैसे माहिती का? आत्या, आता जाऊ द्या पैसे. आत्या सोडा ना. आत्या पैसे जाऊ द्या. लय भारी. रेशमी, अगं मला मारते का तुला मारते? हा, असं असं गिऱ्हाईक आल्यावर कसं व्हायचं? हा, थोडासा निघला म्हणून काय झालं, केस बसून दिले असते ना. आता लोक टाकलेला केस बसवतात हातभर, आणि एवढूशे इतभर निघले म्हणून काय झालं एवढं नाचायला? थाय थाय नाचली, मरणा मातीचं आणलं, लाल जरीत केलंय सगळं. माझ्या फेला थांबली ती. तुम्हाला आणलं काय? परत एखाद्या वेळेस आपल्या इकडे येऊ द्या. बाहेर दिसल्या ना परत धरून आणायची आणि बसवायची, वस्तारात लावी ते टकलच आणि ते. हा, तुम्ही बघा. सगळ्याला सांगन म्हणली. सांगू द्या, आपल्याकडे सगळे गिराईक येते. फोन वाजतोय मा. अगं तू अजिबात टेन्शन घेऊ नको, माझ्या वहिनीचंच पार्लर आहे. असलं भारी मेकअप करून दे ना, तुला चमकलीच पाहिजे तू तुझ्या लग्नात. बघा मी तुझ्या भरोश्यावर आलेली आहे. हा म्हणजे चांगलं करण करण चल. बघ बाई, तुझ्या भरोश्यावर आलेली मी, माझा मेकअप बिघडला ना मग मी तुझ्याशी खूप आणणार आहे. अगं तसं नाही, पण चांगलं करते ना, त्यांचा प्रोफेशनल कोर्स झालाय. बघ बाई, हा एकचदा लग्न होतं ते तर आहे. आणि काय लग्न बिघडवलं माझं, मग गेली का नाही बारात मागे? नाही ग, चांगल्या आहेत माझ्या वहिनी खूप, आणि छान मेकअप करून द्या त्यांना. चल चल चल. मम्मी, अय मम्मी, काय ग? वहिनीला बोलले मोठी ऑर्डर आली. हा बाई, नवरी आली ग. इतनी खुशी, इतनी खुशी. हे कुठे पळाले आता? अगं ते वहिनीला बोलायला गेले असतील माझ्या. बघा माझ्या मेकअपला उशीर नको व्हायला. बरं, छान बरं. करायला लाव प्लीज. ठीक आहे. बस थोडं मेकअप जाऊ. अगं मोठी ऑर्डर आली. नवरी आली, नवरी नवरी आली. हा, चला. तुमच्या पोरीला समजून सांगायचं, मग काही पण वापरू नका. आली टाक्याने लगेच पार्लरचं सगळं वापरीती. ठेवा खाली, ठेवा ब्रश, ठेवा खाली, ठेवा. अगं राहू दे. म्हणजे मी गिरे आणलं माझ्या संगच असं करायचं का? लोक काय अहो इकडे काय म्हणते, तुम्हाला लय मालदार पार्टी, चांगले 15-20 हजार रुपये निघते. मला पण आहे ना थोडेफार द्या बरं का. देईन ना, देईन कमिशन. हा ठेवी ते कमिशन ठेवीन. हा, आणि ऐका ना, मला आहे ना काम आहे, शॉपिंगला जायचं. मी येते. जा जा, तुम्ही निवांत जा. मेकअप लय भारी करीत आपण. आता इकडून या, ते ब्रश ते हातात ऐका ठेवा. ना, येते बरं का. हो. पैसा ही पैसा होगा. भारी घागरा लय भारी घेतलाय. आता सगळे ब्रश हातात राहू द्या. धरा, हे हातात ठेवा ब्रश. मी सांगन तेवढं सामान पट. इकडे द्या तुम्ही, इकडे. मी सामान सांगितलं टपाटप हातात द्यायचं. नवरीला वाटलं नाही पाहिजे की यांना काही जमत नाही, म्हणजे महाकोर झालाय, तुमचा नाही झाला. नवरी नवरी दिसली पाहिजे. बिंदास राहा. ऐका, सकाळ धरून सगळ्या गिरायकासोबत वाट लागलेली आहे. नवरी भारी व्हायला पाहिजे. 20,000 भेटणार आहेत. 20, 10 तुम्हाला, 10 मला. पैसा ही पैसा होगा. फुललाय गाल. काहीतरी लपवलेलं आहे सकाळचं, ते संध्याकाळी सांगा मला. चला कामाला लागा. एकदम भारी मेकअप. एवढं भारी ना, आपल्यासारखा मेकअप नाही तर 4 गल्लीत कोण नाही करणार. पार्लर म्हटलं तर फक्त आपलं पार्लर, ते पण झाकपाक पार्लर. पार्लरचं नावच तसं दिलंय आपण. तुम्ही टेन्शन घेऊ नका, नवरी तुम्ही भारी दिसणार. अहो नवरीकडे तर सगळ्यांचंच लक्ष असतं, तुम्ही टेन्शन कशाला घेताय आम्ही असल्यावर. लग्न आहे नाहीच, खुळखुळा वाजवी ते. त्यांच्याकडे लक्ष नाही देऊ. माझ्या सासूबाई येतं. बस करा, खुळखुळा पडन. स्किन टोनच्या नुसार असतं ते सगळं. हा, हे केस बांधा. आत्या केस वाडा, वडा म्हणजे बांधा. केस बांधा माग. मोठं क्लचर घ्या, ते पांढरं घ्या पलीकडचं. बांधा लवकर, मला डिस्टर्ब होतोय त्या केसांनी. तुम्ही टेन्शन न घेऊ. आता हसा, तुमचं लग्न आहे. लग्न एकदाच होत असतं. बरोबर. आमच्याकडे ज्वेलरी आहे. आता ज्वेलरी घालू आधी, म्हणजे कसं ज्वेलरी आधी घातली ना, सगळे लोक नंतर घालतात.
आपली स्टाईल वेगळी आहे. जगपाक पार्लर असंच नाही. ज्वेलरी आधी घातली ना म्हणजे मेकअप वाचतो ना. आपल्याला टाइम वाचतो. माझ्यासारखी पार्लर वाली कुठंच नाही. आणि या ज्वेलरीचे 1000 रुपये वेगळे लागत आहेत. 1000 रुपये? हा चालतंय ना. आता तुम्ही मालदार पार्टी काय पैशाकडे बघायचं. एकदाच लग्न होतं आता भारी करा. बस का नवरा मला बघूनच पागल व्हायला पाहिजे. माणसं पागल झाले म्हणजे बाद झालं. आत्या हातात दारा. आत्या वडा आहे मागचं. हा वडा लवकर. हा हा वडा वडा. हा हा काय हळू ना. नवरीला. हा हा झालं झालं झालं. आत्या हा ते ब्लेंड करायचं असतं ना ते द्या. काय आणलं? ब्लेड. बरं झालं ब्लेड पण नाही घेऊन आलाय वस्तारा करायला. अहो ब्लेंड म्हणजे असा असा असं पंच. ब्रश आणा ब्रश. सापडला का? द्या लवकर. हा हा इकडे का म्हणून लावून ठेवलेत सगळे? अगं मग कोणतं त्याचं नाव आहे का त्याच्यावर लिहिल्यावर? घे. अवघडे. सर काही इकडून या. हे घेऊन या. हे हातात ठेवा. पॅलेट ठेवा. आय पॅलेट येते. आय शॅडो पॅलेट. आई शॅडो पॅलेट. नाव लक्षात ठेवायचे. हा आत्या थांबा. झालं मेकअप डन झालेला आहे. होय आत्या कसा वाटतोय मेकअप? आत्या काय ग? ह्या असं तोंड कमून केलंय. अगं तू तिला मेकअप करता करता मला पण ब्रश मागत होती. असं झालंय मग आत्या 20,000 जाऊ द्या आता पुसून घेऊ नंतर. हा पार्लर वाली प्रियंका तिला बाहेर धरून वडव. कोण आहे ती? कोण आहे? तिचं नाव सांगा लवकर. कोण आहे बघू दे. हे का? बाहेर निघा. कोण आहे? कोण आहे का ती? कोण आहे ते मेकअप केलेला? पुरीचं वाटोळं करून टाकलं सगळं. किती पैसे? थांब का तू एक मिनिट. किती पैसे घेतले का तू? लग्न मोडलं आमच्या पुरीचं. मोडलं. मग दाखवा मेकअप. बघा ना मेकअप काय केलं. मेकअप काय हे काय 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 केलंय पुरीचं आमच्या? नवरी रडून रडून तसं झालं असं. तुला 5 पैशाची अक्कल आहे का? नको तुला चपलाने मारते ना. 20,000 रुपये घेतले का? आता तू 40,000 रुपये लगेच cash पाहिजे आम्हाला. लगेच आमचं लग्न मोडलं ते तर वेगळं पाहिजे. कॅश मला 40,000 रुपये पाहिजे. बाकीचं नाही माहिती. आत्या इकडे. पुरीचं वाटोळ झालं आयुष्याचं आता. असं करतात का तुम्ही? पुरीचं वाटोळ केलं ना आमच्या. हे बघा त्याला पण मेकअप केला होता आम्ही. काय करायचं आता आम्ही? तुम्ही किती पैसे घेतले तुम्ही? 20 किती? फक्त 20,000. काय लाज आहे तुला? 20,000 लोक जास्त आडू नका इथं आमचं पार्लर उठन. ऐका लोक घेतात 50,000 60,000. मी किती घेतलं? 20 मध्ये. आणि तुम्हाला सांगते असा मेकअप वाटोळ केलं पुरी. वाटोळ नाही म्हणायचं त्याला. अहो सगळं वेगळं स्टाईल आहे ती. तुमची स्टाईल झाली. पोरगं गेलं ना निघून. पोरगं गेलं. पोराला किंमत नसेल. हो उलट अशी नवरी कुठे भेटती का? हळूच पळायचं आतमध्ये. तर होय एवढी मस्त दिसते. घागरा किती भारी आहे. हो आतमध्ये पळा. हा तर किती भारी. पळा ना. दार उघडा. दार उघडा. माझं लग्न मोडून टाकलं. दार उघडा. दार उघडा. बाहेर निघा लवकर. कुठे गेल्या? बाहेर निघा. बाहेर निघा लवकर. चल तिकडं. बाहेर निघा लवकर. कशाला पार्लर खोललं? दार खोला लवकर. आतमध्ये पळा पळा. आत्या वाश येईन ना. हळू ना. फुटायचं बाथरूम. उठ. घरी तर जावं लागन. मला वाटतं त्या गेल्या असत्या. गेले असते. चल. रेशमे लय मारित्या. आता आपण घरी पळून जाऊ. लय बिया वाटते मला रेशमे. आवाज नको.
आत्या पार्लर बंद करून टाकू मी देऊ त्यांना देऊन टाकू बाई आत्या नको पार्लर आपल्या टेन्शन आलं रेशमे मला. आत्या हा. तुम्हाला एक सांगायचंय काय मग पार्लर नाही झालं फसील